श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी दास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1168. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये माता पार्वती आणि महादेवाच्या संवादाचं चिंतन बघत होतो. प्रभू रामचंद्रांचं सगुण चरित्राला विराम देत गोस्वामीजी आपल्याला कैलास पर्वतावरती घेऊन जातात, जिथं महादेव माता पार्वतीला प्रभू रामचंद्रांचं असलेलं हे रूप आणि स्वरूप, त्याचं असलेलं हे अनंत अनंत असं विलक्षण स्वरूप, त्याचं दर्शन, त्याची असलेली महती ही आपल्या वाणीने सांगत आहे. त्यामधून आपण श्रोता आणि वक्त्यांची काही सुंदर सूत्र या चौपायांच्या आधाराने बघितली. मैं सब कही मोरी मती जथा, जशी माझी बुद्धी होती त्याप्रमाणे मी ही विशद करून तुला कथा सांगितली. ती अपार कथा आहे. श्रुती आणि शारदा सुद्धा त्याचे वर्णन करू शकत नाहीत. असे भगवान श्रीराम अनंत आहेत, त्यांचे गुण अनंत आहेत, त्यांचे जन्म कर्म नाम हे देखील अनंत आहेत. सज्जनो, या सृष्टीतल्या प्रत्येकाचा अस्तित्व भाव म्हणजे राम आहे. दोषविरहित दृष्टी सोडून मी तूपणाचा चष्मा काढून जेव्हा आपण या सृष्टीकडे बघतो तेव्हा इथं केवळ रामच आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोणाचं अस्तित्व दिसेल बरं? अशा या महादेवाने दिलेल्या सूत्रांचं चिंतन आपण कालच्या टप्प्यामध्ये बघितलं. वेळेअभावी आपण संपूर्ण दोहा अभ्यासू शकलो नाही. केवळ 2 चौपाय आणि 1 चरण एवढंच आपण काल चिंतनामध्ये घेऊ शकलो. त्यामुळे आज चौपायांचं गायन न करता आपण थेट कथा विभागामध्ये प्रवेश करणार आहोत. महादेव माता पार्वतीला प्रभू रामचंद्र जेव्हा अनंत आहेत असं सांगतात, राम अनंत अनंत गुणानी, जन्म कर्म अनंत नामानी, त्यावेळेला स्वाभाविकपणे आपल्याला प्रश्न पडू शकतो की अनंत म्हणजे किती? काहीतरी त्याला मर्यादा असेल ना? बघा, आपण म्हणतो आकाश अनंत आहे. अरे अनंत आहे तरी समर्थ दासबोधामध्ये सांगतात की शेवट त्याला देखील एक अंत आहेच, कारण की ते देखील एक पंचमहाभूतांपैकीच आहे. ठीक आहे, ते अत्यंत विशाल आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, परंतु ते जेव्हा डोळ्याने दिसतंय त्यावेळेला निश्चितच त्याला मर्यादा आहे. मग हा रामराया देखील जो या नभासारिखे रूप या राघवाचे अशा पद्धतीने आहे, तो राम किती अनंत आहे. महादेव माता पार्वतीला म्हणतात की कदाचित या भूलोकावरती पाण्याचे थेंब किती आहेत, किंवा पृथ्वीवरती हे जे छोटे छोटे रजक कण आहेत ते किती आहेत, ह्याची मोजमाप करता येणं शक्य होईल. परंतु रघुनाथाचं चरित्र, त्यांची असलेली ही रूप, याचं वर्णन, याची मोजदाद करता येणं हे केवळ अशक्य आहे. बघा किती अवघड गोष्ट आहे. आपण एखाद्या समुद्रकिनारी जावं, अतिशय सुंदर तिथं वाळूचे कण पडलेले असतात. हातामध्ये जरी आपण मूठभर वाळू घेतली तर कित्येक हजारो कण आपल्या या छोट्याशा मुठीमध्ये बसतात. इथं या अनंत समुद्राच्या किनाऱ्यावरती पसरलेल्या वाळूमध्ये किती अनंत कण असतील, आणि असे अनंत समुद्र किनारे, असे अनंत डोंगर, या सगळ्यांमध्ये असलेल्या मातीचे कण हे कसे बरं मोजता येऊ शकतील? किंवा या जलाच्या प्रवाहामध्ये सामावलेले थेंब किती आहेत याची गणना कशी करता येऊ शकेल? किंवा जेव्हा मुसळधार पाऊस पडत असतो तेव्हा कदाचित
पाऊस किती मिलीमीटर पडला हे सांगता येईल, परंतु पावसाचे किती थेंब पडले हे कसं सांगता येऊ शकेल? या सगळ्या गोष्टी जशा या मानवी बुद्धीच्या पलीकडच्या आहेत, महादेव म्हणतात कदाचित एक वेळ या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य होईल, तरी देखील प्रभू रामचंद्रांची रूप, त्यांचे जन्म, त्यांचे नाम, त्यांचं कर्म, त्यांची कथा, त्यांचं चरित्र याचं वर्णन करता येऊ शकत नाही. इतका अनंत आहे राम. अशा या रामकथेचा आपण नित्य हव्यास करावा. एका कुठल्या तरी ग्रंथावरती विश्वास ठेवून गुरुमुखी ही रामकथा आपण श्रवण करावी, चिंतन करावं, मनन करावं. आपल्या आयुष्याशी, त्या वर्तमानाशी त्या रामाचा संबंध जोडून पाहावा. आणि मग हे रामायण आपल्याला अनंत सूत्र गवसल्याप्रमाणे एक भांडार उघड करून देतो. या रामायणाच्या श्रवणाने काय होतं? आपल्याला काय वाटतं, काय मिळत असेल रामायणाच्या श्रवणाने? कदाचित तुम्ही उत्तम ज्ञान संपादन कराल. चार चौघांमध्ये रामायणाच्या विषयी जर काही बोलायचं झालं तर आपल्या वाणीला विशेष धार येऊ शकेल. लोकांना आपण प्रभावित करू शकाल. एवढंच आपल्याला रामायणाने दिलं का हो? काय देतं रामायण आपल्याला? श्री महाराज म्हणायचे ना की मला जे तुम्हाला द्यायचंय ते जर मी दिलं तर तुमची झोळी फाटून जाईल. तशी रामायणाची देखील आपल्या सर्वांवरती कृपा होते. त्यावेळेला रामायण आम्हाला काय प्रदान करतं? बिमल कथा हरिपद दायनी. ही रामायणाची सुंदर पवित्र कथा ही भगवंताचं परमपद प्राप्त करून देते आम्हाला. आपण मोक्ष प्राप्तीच्या रहस्यामध्ये देखील सुरुवात कशाने करतो? सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी. हे परमपद अर्थात हे जे माझ्या अंतरंगामध्ये दडलेलं शिवतत्व आहे, हा जो माझा आत्माराम आहे, त्या शिवतत्वाची ओळख, या आत्मारामाची भेट ही रामाची पवित्र कथा घालून देते. रामाच्या सगुण रूपाला आळवता आळवता एका टप्प्यावरती राम कृपा करतो आणि या सगुणामधून त्याच्या निर्गुण निराकाराच्या पलीकडे असलेल्या या आत्मारामाशी आमची गाठ घालून देतो. असं हे भगवंताच्या या पवित्र कथेची फलश्रुती आहे. या कथेचं जो मनापासून श्रवण करतो ना, त्याला अविचल भक्ती प्राप्त होते. भगती होई सुनी अनपायनी. बघा, आता आपली रामकथा देखील 1170च्या जवळपास होत आली. एवढे 1170 दिवस जर आपण मनापासून ही कथा श्रवण करत असाल, मी मनापासून हा शब्द वापरतो बरं, कारण कित्येकदा कथा श्रवण करत असताना समोर वर्तमानपत्र असतं, हातामधल्या मोबाईलमध्ये आणखीन काहीतरी बघता बघता आपण कथा ऐकत असतो, किंवा आणखीन कुठेतरी आपलं मन भिरभिरत असताना कथेचा आवाज चालू असतो. परंतु काही मंडळी अशी देखील आहेत की पहाटे पहिल्या प्रहरालाच अगदी सुंदर या कथेचं श्रवण करतात मनापासून, आणि या कथेच्या आधाराने त्याचं चिंतन करत करत आपली दिवसाची सगळी दिनश्चर्या अत्यंत आनंदाने ते व्यतीत करत असतात. मला वाटतं अजूनही अविचल भक्ती प्राप्त करण्यासाठी काही वेगळं करायला पाहिजे का त्यांना? ज्यांनी नित्य निरंतर या कथेचं अमृतपान प्राशन केलेलं आहे, तीच अविचल भक्ती आहे. अजूनही अविचल भक्तीचं लक्षण ते काय? सज्जनो, श्रवण चांगलं घडणं ही भगवंताची फार मोठी कृपा आहे बरं. कारण आम्ही व्यवहारामध्ये देखील ऐकून न ऐकणारी लोक आहोत. समोरची व्यक्ती सांगते काय, ह्यापेक्षा मला काय उत्तर द्यायचंय याचाच आम्ही सतत विचार करणारी लोक आहोत. परंतु एखाद्या बालकाप्रमाणे ही रामकथा जो मनापासून ऐकत असतो, हेच
भगवंताच्या अविचल भक्तीला प्राप्त केल्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. याच्या पलीकडे अजूनही काय प्राप्त करायचं राहिलंय? अशी ही भगवंताची पवित्र कथा तुम्हाला परमपद देते. त्याची अत्यंत दुर्मिळ अशी अविचल भक्ती तुम्हाला प्रदान करते. आणि हे सगळं कोण सांगतंय? हे कुठल्या राजकीय आश्वासनासारखं नाही, ही कुठली कवी कल्पना नाही, ही प्रत्यक्ष महादेवाची वाणी माता पार्वतीला सांगते. सज्जनो, ज्या महादेवाची समाधी कित्येक हजार वर्ष एकदा लागली की निरंतर चालू राहते, या समाधी अवस्थेला देखील या महादेवाने या रामकथेतून, या रामनामाच्या प्रेमातून प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे महादेव स्वतःच्या अनुभूतीने सांगतोय की हाच तो राजमार्ग आहे, रामनाम स्मरणाचा, रामकथा श्रवणाचा, जो तुम्हाला भगवंताची अविचल भक्ती देऊन जातो. महादेवाने माता पार्वतीला अशा प्रकाराने समस्त रामकथा सांगितली आणि महादेव माता पार्वतीकडे बघू लागलेले आहेत. हे उमे, ही सर्व सुंदर कथा मी जी तुला सांगितली ना, तीच कथा काकभुशुंडींनी देखील गरुडाला सांगितली बरं का. अशा रीतीने माता पार्वतीच्या मनामध्ये काकभुशुंडी आणि गरुड चरित्राच्या बद्दल एक कुतूहल, एक उत्सुकता देखील महादेवाने आपल्याच वाणीने निर्माण केलेली आहे. सज्जनो, जेव्हा या श्रोता वक्ता श्रीराम समर्थ या अवस्थेचं आपण वर्णन करत असतो, किंवा जिथं जिथं हे असे दिव्य संवादातून ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, पुराणांची अतिशय सुंदर परंपरा जिथं या संवादातून प्रगटलेली आहे, या सर्व शास्त्रांमध्ये वक्ताच श्रोता झालेला आहे. याचा अर्थ वक्त्याला जे बोलायचं आहे, जणू काही श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये ती पृच्छा, ती जिज्ञासा वक्त्याने निर्माण केली आणि त्या श्रोत्याच्या पृच्छेचं निमित्त करून वक्त्याने आपल्या वाणीला अधिक पवित्र, अधिक निर्मळ करून टाकलेलं आहे. बऱ्याचदा आपण बघतो ना की एखादा व्यक्ती निरूपणामध्ये अचानकपणे काही गोष्टी सांगू लागतो, ज्या आपल्या अंतःकरणामध्ये सतत प्रश्नार्थक रूपाने आपल्याला जाणवत असतात. आपण ते प्रश्न तर सांगितले नाहीत, परंतु त्या प्रश्नांची उत्तरं मात्र व्यासपीठाकडून येऊ लागतात. हे कसं घडतं? सज्जनो, हे याच एका गोष्टीमुळे घडतं, कारण श्रोता आणि वक्ता एका मानसिक समान स्तरावरती येऊन संवाद करत असतात आणि त्यामुळं वक्त्याला देखील श्रोत्याच्या अंतःकरणातला भाव हा स्पर्शून जातो आणि त्याच्या वाणीमधून अचानकपणे ती परमशक्तीच जणू काही श्रोत्यांच्या अंतःकरणातली उत्तरं देऊ लागते. महादेव आणि माता पार्वतीचा देखील हा संवाद आणि त्यात माता पार्वतीच्या अंतःकरणामध्ये काकभुशुंडीच्या विषयी ही जिज्ञासा जणू काही प्रत्यक्ष महादेवच प्रगट करतात. आणि म्हणून मी ती सुंदर कथा सांगितली, जो भुसुंडी खगपती ही सुनाई, जी भुसुंडींनी गरुडाला सांगितली, तीच कथा मी तुला सांगितलेली आहे. परंतु हे पार्वती, जरी तुला माझी ही रामकथा अत्यंत सविस्तरपणे मी सांगण्याचा प्रयत्न केला असला, तरी देखील मी अत्यंत प्रांजळपणे कबुली देतो की कछुक राम गुण कहे हूं बखानी. मी जसं तुला म्हटलं की या रामाच्या कथेचा विस्तार एवढा प्रचंड आहे की पृथ्वीवर असलेले जलबिंदू किंवा मातीचे रजकण याची मोजदाद केली तरी देखील रामकथा ही त्याच्याही पेक्षा विशाल आहे, प्रचंड आहे. त्यामुळे मी देखील या रामाच्या समस्त गुणांना जाणू शकत नाही. मी केवळ माझ्या मतीला जेवढे कळाले, जेवढे माझ्या स्मृतीमध्ये आले, तेवढेच रामाचे गुण मी वर्णन केले. सज्जनो, जेव्हा इथं महादेव प्रत्यक्ष आपल्याला त्याच्या अंतःकरणातली ही भावना सांगतो, याचा अर्थ काय आहे? अर्थ एकच आहे की भगवंताचे गुण अविरतपणे वक्त्याने गात राहावेत, कारण या गुणांना अंत नाहीये.
तुम्ही ज्या भावनेने भगवंताचे गुण गाल तरी देखील तुम्ही त्याच्या या गुणांच्या शेवटापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि त्यामुळं रामकथा ही नित्य गोड वाटते. मी नेहमी रामायणाच्या बाबतीमध्ये उदाहरण देत असतो की समजा आपण सकाळी छान प्रसन्न होऊन उठलेलो आहोत, आपल्या पत्नीने छान चहाचा कप आपल्या समोर आणून ठेवला आणि आपण सहज चहा पिता पिता म्हटलं की जरा पेपर बघू म्हणून पेपर मागवला आणि बघता बघता आपल्या चेहऱ्यावरती आठ्या पडू लागल्या. अगं हा कुठला पेपर दिला? हा कालचा पेपर आहे. म्हणजे 24 तासापूर्वीचा पेपर देखील आपल्याला सकाळच्या चहाच्या बरोबर बघवला जात नाही. इथं मात्र एवढ्या शतकांच्या पूर्वी लिहिलेली रामकथा ही दररोज गायली जाते. आता आम्ही अयोध्येला गेलो होतो, एवढे 350-400 लोक, एवढी थंडी, कोरोनाचं संकट आजूबाजूला घुटमळत असताना सगळेजण जी रामकथा प्रत्येकाला माहितीये तीच श्रवण करण्यासाठी अत्यंत उत्सुकतेने बसलेलं दिसतं. का बरं? काय कारण असेल? कारण एकच आहे की रामाची कथा कितीही वेळा जरी गायली तरी प्रत्येक वेळा नवनवीन आनंदाची खाणीच जणू काही प्राप्त झाल्याचा आपल्या प्रत्येकाच्या हृदयाला एक अनुभव येत असतो. आणि याचं उत्तर म्हणून आपल्याला महादेवाने सांगितले की कछुक राम गुण कहू बखानी. आणि यातून आजच्या काळातल्या लौकिक व्यासपीठातल्या वक्त्यांना देखील केवढा सुंदर निरोप जणू काही महादेवाने दिलाय की कोणीही आपल्या पांडित्यावरती गर्व करण्याचं कारण नाही. कारण जरी तुम्ही कितीही रामाचे गुण गायले तरी ते महादेवाच्या प्रज्ञेसमोर किती असणार. त्यामुळे माझी कथा फार सुरस आहे, माझ्या कथेसारखी दुसरी कोणाचीच कथा नाही, असा मद आपल्या अंतःकरणात स्वप्नात देखील येऊ देऊ नये. महादेवाचं मानस देखील जिथं रामाचे गुण गाण्यासाठी असमर्थता प्रगट करतं, सजनो अविरतपणे ही वाणी या रामगायनामध्ये जरी ठेवली तरी देखील आपण रामाच्या गुणांचा अंत पाहू शकत नाही. हेच त्याच्या मागचं सत्य आहे. महादेव त्यामुळे माता पार्वती याकडे बघून म्हणतात की अब का कहो सकहु भवानी. बघ मी माझ्या मतीनुसार, माझ्या शक्तीनुसार, माझ्या स्मृतीनुसार मी तुला रामाची ही कथा सविस्तरपणे सांगितली. जरी ती सर्व दृष्टीने अपूर्ण असली तरी देखील जशी माझी बुद्धी होती तशी मी ही कथा तुझ्या समोर मांडली. आता तुला काय ऐकायची इच्छा आहे? आता अजूनही मी काय सांगू? आणि असं बघून महादेव मौन झालेले आहेत, माता पार्वतीकडे पाहतायत. सजनो, श्रोता आणि वक्त्यामधलं किती सुंदर नातं इथं हळुवारपणे गोस्वामीजी आपल्याला उमलवताना दिसत आहेत. जेव्हा एखाद्या वक्त्याला असा अत्यंत रोमांचित झालेला, किती भगवंताची मी कथा ऐकू अशा पद्धतीने लालायित झालेला श्रोता प्राप्त होतो, तेव्हा वक्ता देखील स्वतःला धन्य समजतो. आपण सांगितलेल्या या अमृतमय कथेला श्रवण करणारं अतिशय उत्तम पात्र आपल्या समोर आहे, या गोष्टीचा आनंद देखील वक्त्याला होत असतो. आणि त्यामुळे महादेवाने माता पार्वतीकडे पाहिलं की कथा संपत आलेली आहे. हे पाहताच माता पार्वतीची नेमकी प्रतिक्रिया काय? बघा, आम्ही आता व्यासपीठावरून कथा करतो तेव्हा स्वाभाविकपणे अनेक श्रोते समोर बसलेले असतात. काही श्रोते असतात, काही सोते असतात, जे कथेमध्ये ध्यान लावून बसल्यासारखे जणू काही निद्राधीन झालेले असतात. कथेमध्ये झोप लागली तरी मला वाटतं खरा विश्रामच त्या जीवाला मिळत असतो. आणि काही सुळबुळ करणारे श्रोते असतात की घड्याळाकडे बघ, इकडं बघ, अजून किती वेळ लागेल, अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये चाललेली चलबिचल ही त्यांच्या देहावरून स्पष्ट दिसत असते.
प्रत्येक जण आपापल्या अधिकारानुसार कथेचं श्रवण करत असतो, त्यामधला रसपान करत असतो. त्यामुळं अशा सर्व प्रकारच्या श्रोत्यांमध्ये ही रामकथा सांगितली जाते. परंतु एखादी माता पार्वती सारखी या रामकथेचा खरा रसपान करणारी श्रोत्याच्या रूपामध्ये जेव्हा महादेवासारख्या अत्यंत सामर्थ्यवान वक्त्याच्या समोर येते, तेव्हा खऱ्या अर्थाने या कैलासाची शीतलता कथेमधली आपल्याला जाणवू शकते. माता पार्वतीने आपल्या पतिदेवांकडे, महादेवाकडे पाहिलेलं आहे. ही सगळी कथा त्यांनी आपल्याला अत्यंत विस्ताराने, प्रेमाने सांगितलेली आहे. आणि आता ते आपल्याला विचारतात की मी आता अजूनही काय सांगू. अशी ही प्रभू रामचंद्रांची मंगलमयी कथा ऐकून पार्वतीजी अत्यंत हर्षित होतात आणि विनम्र कोमल वचनांच्या आधाराने त्या महादेवाशी संवाद करू लागतात. काय आहे पहिली भावना कथा श्रवण केल्यानंतर? आपल्यापैकी अनेक नियमित श्रवण करणाऱ्या श्रोत्यांना देखील मी हाच प्रश्न विचारतो आणि बरेचसे श्रोते तसं आपल्या प्रतिक्रियांमधून कळवत देखील असतात. परंतु ते कळवो किंवा न कळवो हा लौकिक प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की कथा श्रवण केल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? बहुतांश श्रोत्यांना वक्त्याकडे धाव घेऊन प्रवचन फार छान झालं बरं, अशा पद्धतीने लौकिक प्रतिक्रिया देण्यामध्ये धन्यता वाटत असते. आणि जो वक्ता अशा गोष्टींसाठी आसक्त असतो किंवा अशा गोष्टींची अपेक्षा ठेवून असतो, तो देखील त्या रसामध्ये खऱ्या अर्थाने बुडालेला नसतोच. ज्या वक्त्याचं मन त्या रसामध्ये बुडालेलं आहे, तिथं श्रोत्यांना देखील त्या रसपानानंतर काय अवस्था होते याचंच वर्णन जणू काही माता पार्वतीच्या या प्रथम वाक्यामधून आपल्याला दिसतं. माता पार्वती एकच वाक्य म्हणते, धन्य धन्यमय धन्य पुरारी, सुनेऊ राम गुण भव भयहारी. 3 वेळेला धन्य शब्द म्हटलेला आहे. त्रिवार माता पार्वती महादेवाच्या जवळ आपल्या अंतःकरणाची कृतज्ञता व्यक्त करते. मी धन्य आहे, धन्य आहे, धन्य आहे महादेव, आपण मला जी प्रभू रामचंद्रांची ही अत्यंत सुंदर कथा ऐकवली, जी कथा जन्म मृत्यूच्या भयाचं हरण करणारी आहे, अशी ही भवभार दूर करणारी प्रभू रामचंद्रांची कथा ऐकून मी सत्य सांगते, त्रिवार सांगते, मी धन्य झाले. सज्जनो, ही आहे श्रोत्याच्या अंतःकरणाची खरी श्रवणामधून आलेली फलश्रुती. ही धन्यता वाटली पाहिजे अंतःकरणाला. जिथं शब्द खुंटतात, जिथं छान सुंदर या सगळ्या लौकिक गोष्टींचे शब्द देखील वजन वाटू लागतात, बस एक केवळ अनुर्वाच्य असं आनंदमय समाधानाची स्थिती जी या माता पार्वतीने आपल्या हृदयामध्ये जाणलेली आहे. माता पार्वती म्हणते, तुमरी कृपा कृपा यतन अबकृत कृत्य न मोह. हे कृपाधाम, आता आपल्या कृपेने मी कृतकृत्य झाले, कृतकृत्य झाले. आता अजूनही काही वेगळं मिळवायची इच्छाच राहिली नाही. आपण माझ्या मनातल्या सर्व प्रकारच्या शंकांचं, माझ्या अंतःकरणात असलेल्या सर्व प्रकारच्या मोहांना आपण संपूर्णपणे नष्ट करून टाकलेलं आहे. सज्जनो, ध्यान मार्गाने जी लोक जातात त्यांना बऱ्याचदा आपल्या वासनांचा लय झाल्याचं स्पष्ट अनुभवाला येतं. परंतु लय होणं म्हणजे एखाद्या वृक्षाला एखादी फांदी तोडून टाकल्यानंतर कालांतराने जशी तिथं पुन्हा पालवी फुललेली आपल्याला दिसते, तशी ध्यान मार्गाने वासनेचा लय झाल्यानंतर येणारी स्थिती आहे. परंतु
भक्ती मार्गामध्ये वासनेचे बीज जळून जाय. अशी वासना संपूर्णपणे जाळून भस्मसात करून टाकतं, नष्ट करून टाकतं. आणि अशी नष्ट झाल्यानंतरच आपल्याला जीवनाची खरी कृतार्थता कळू शकते. आपल्या अंतरंगात असलेले सगळे मोह माया रूपी हे षड्विकार जळून खाक झाल्यानंतर मनुष्याला आता समस्त निर्भयता प्राप्त होते. आणि हे सगळं काही घडतं ते या रामकथेमधून. ज्या माता सतीला मोहापायी आपला देह त्यागावा लागला आणि पुन्हा महादेवाच्या पर्यंत येण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागले, तपस्या करावी लागली, त्या सगळ्याच आज कृतार्थता माता पार्वतीला प्राप्त झाली आहे की आता माझ्या अंतःकरणात कुठलाही मोह राहिला नाही. हे प्रभू, मी प्रभू रामचंद्रांचा प्रताप जाणला आहे. हा सच्चिदानंद घन राम हेच खरं सत्य आहे आणि ज्याचा आपण नित्य गायन करता, चिंतन करता, मनन करता, स्मरण करता, तोच राम हा या दशरथाचा अंगणामध्ये खेळणाऱ्या रामाच्या रूपात सगुण साकार झाला आहे. आता माझ्या मनामध्ये कुठलाही भेद राहिलेला नाही. अशी ही समग्रताच माता पार्वती महादेवाला सांगते. सज्जनो, जोपर्यंत प्रकृती आणि पुरुष हे वेगवेगळे वाटतात तोपर्यंत मनुष्याला निर्गुण आणि सगुणामध्ये भेद जाणवतो. ज्या क्षणी प्रकृती पुरुषाची एकरूपता होते त्या क्षणी निर्गुण आणि सगुण देखील वेगळे राहत नाहीत. प्रकृती आहे माता पार्वती, पुरुष आहे महादेव, या दोघांचं अर्धनारी नटेश्वर रूप जेव्हा एकत्र नांदू लागतं, एक चित्ताने नांदू लागतं, त्याच वेळेला या परमतत्वाला या सृष्टीमध्ये निर्गुण आणि सगुण यांच्यामधला कुठलाही भेद राहिला नाही याची अनुभूती येते. म्हणजे जणू काही माता पार्वती ही महादेवाच्या हृदयाशी संलग्न झालेली आहे. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ झालेले आहेत. नाथ तवानन ससिस्रवत कथा सुधा रघुवीर. हे नाथ, आपल्या या मुखरूपी चंद्रमामधून श्री रघुवीरांच्या कथारूपी अमृताचा जो वर्षाव आपण केलेला आहे, हे मतिधीर, या कर्णपुटांनी तो पिऊनही माझं मन तृप्त होत नाही. आपण इतकी सविस्तरपणे रामकथा सांगितली, माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण मला दिलं, तरी देखील असं वाटतंय की हा संवाद संपूच नये. आपण मला अविरत या रामकथेचं गायन सांगत राहावं आणि मी माझ्या या कर्णपुटांनी या कथेचं अमृत प्राशन करत राहावं. हीच स्थिती नित्य जीवनामध्ये मिळावी असाच भाव आपल्या कथेच्या श्रवणातून माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे. मला आपण रामाची ही कथा अधिक विस्ताराने, त्यामध्ये मी न विचारलेल्या प्रश्नांच्या समवेत देखील सांगणार आहात आणि त्यामुळं मला असं वाटतं की अजूनही हा आपला संवाद असाच चालू राहावा. अशा रीतीने माता पार्वतीने आपल्या अंतःकरणातला भाव महादेवाच्या जवळ व्यक्त केलेला आहे. सज्जनो, यातून काय सूत्र सांगते माता पार्वती की ज्या सच्चिदानंद निर्गुण निराकाराला नेती नेती म्हणून वेद गातात, तरी देखील ज्याचं हे सगुण उपासना करणारा जीव कधीच त्याचा अव्हेर करत नाही. याचं कारण ते कितीही जरी गायलं तरी ते कमीच पडतं. माता पार्वतीच्या अंतःकरणातला मोह नष्ट झालाय. तिला देखील प्रभू रामचंद्रांचे हे स्वरूप दर्शन झालंय आणि ज्याला स्वरूप दर्शन झालं त्याच्याच अंतःकरणामध्ये खऱ्याही भक्तीचं रूप प्रगटतं आणि अशा या भक्तीसाठी तो आत्मज्ञानी जीव नित्य लालायित राहतो. अशी ही माता पार्वती महादेवाला म्हणते की आपण मला आणखीन प्रभू रामचंद्रांची ही कथा, मी जे प्रश्न विचारले नाहीत
त्यांचा विचार करता अधिक विस्ताराने सांगा. अशा रीतीने माता पार्वती प्रभू रामचंद्रांच्या या कथेच्या निमित्ताने महादेवाला पुन्हा या व्यासपीठावरून प्रवाही करणार आहे. सज्जनो, त्या संवादाचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.